गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सकाळचे नाही दुपारचे झालेत 12-1 वाजले असतील. आणि आमच्या इथं आज लाईट नसल्यामुळे माझी आंघोळ थोडीशी राहिली होती, त्याच्यामुळे आम्ही आमच्या जुन्या घरी जाऊन आंघोळ करून आली आहे मी. आणि आज मी हा आउटफिट घातलेला आहे, तर मी निघाली आहे थोडीशी बाहेर. तर कुठं चालली आहे ते मी लवकरच तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की ही जी आहे ही ह्याच्यावरची ओढणी आहे. सो ही ओढणी ना ह्याच्यावरती मॅच होत नाही आहे, कारण की ह्याला काहीतरी कलर लागला आहे. काहीतरी मला वाटतं एकत्र वॉशिंग मशीनमध्ये घातल्यामुळे हिला थोडासा कलर लागला आहे. आणि लाईट अजूनपर्यंत आलेली नाही आहे, त्याच्यामुळे मी हँडनी चार्जिंग करते आहे. आणि मी ही ओढणी घेते आहे. सो मला सांगा तुम्ही कशी वाटते ही ओढणी. मॅच होती की नाही? आय थिंक नाही होती. नाही होतीये. सो गाईज, आम्ही आता आलोय रस पिण्यासाठी. आणि आम्ही आता निघालोय जेजुरीला. तर मी बघा कशी आली आहे आणि ही बघा कशी आली आहे. हां, हाय पाय दिसायचं तिला. आणि आम्ही ह्या गाडीवर आलोय, आमची छोटीशी कॅरीची गाडी. आम्हाला इथे रस पिण्यासाठी. तर आता आमचा रस येतोय, त्याच्यामुळे म्हटलं इथचा लुक दाखवावा तुम्हाला. तो बघा. आणि मी बघा. हां, बरं बरं, ओके ओके चालेल. जस्ट तर मित्रांनो, आता मी निघतोय आणि मी 7 बांधते, कारण 7 पासून 18 किलोमीटर आहे जेजुरी. 18 ना? हां, येस. त्याच्यामुळे 7 बांधून आता आम्ही थेट जेजुरीला जाणार आहे. आणि तिथं गेल्यावरती आपण भेटूया. बाय. भेटू. मंदिराकडे. तर इथे पार्किंगचे पैसे नाही आहेत, फक्त इथून प्रसाद घ्यायचा, त्यांच्याकडून भंडारा वगैरे घ्यायचा असं ते बोलले. आणि पैसे नका देऊ बोलले. आणि इथे CCTV कॅमेरे पण आहेत, त्याच्यामुळे सेफ्टी फील होती आहे. त्याच्यामुळे मी इथं गाडी लावली आहे आणि इथं प्रसाद घेतो आम्ही, म्हणजे भंडारा. 90 रुपये एवढा महाग? 2 वाट्या कशाला पाहिजे? एकच वाटी द्या ना. 60 रुपये देते तुम्ही. किती वाट्या येतील? एक वाटी आणि भंडारा किती? तर 60 द्या. किती येईल? 8 पाव. 8 पाव. मला पण द्या दादा. का एकत्र वाकी? एकत्र नाही, ज्याची त्यांनी व्हावं लागतं. आता उचलून घेणारच ना. माझी कबर डबोडल. चुना नाही ना लावत तुम्ही. सो गाईज, आम्ही हे 8.25 पाव घेतलेलं आहे 60चं. आणि ह्याच्यात एक खोबऱ्याची वाटी आहे आणि बाकीचं भंडारा आहे. 60 रुपयाला भेटतं. गाईज, बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. आणि त्या गर्दीत आम्ही आलो. मला तर असं वाटतं इथूनच रिटर्न जावं की काय. कुठे गेली? स्टार्ट लावून.
तर मित्रांनो इथं खूप गर्दी आहे, खूपच जास्त. आणि तुम्ही बघू शकता इथं किती जास्त प्रमाणात गर्दी आहे. असा प्रश्न पडलाय की इथं दर्शन होईल की नाही होणार, पण होणारच आहे आपलं, काही विषय नाही. तुझा नवरा म्हणाल छोटी बच्ची थोडी अमेरिकेला. आणि आम्ही ना मी गाईज हिल्सची सँडल घालून आली आहे. तिथे येताना मला किती नॉलेज जास्त आहे बघा. हिल्स घालून चढते मी वरती आता. हे फॅशन होईल. कितीला का तेवढं आहे तुला घ्यायचं. व्हॉट आर यू टेस्ट? काय टेस्ट कशी आहे? टेस्ट चांगली घसाने बसला म्हणजे झाला. तिला कारण पाण्याची बॉटल आहे ना गाडीतच ठेवली डिक्कीमध्ये. 50 रुपये. इसीलिए मैं बोली थी पानी की बाटल सोबत लाओ. जो पण आहे पाहिजे. कसं वाटतंय? इट्स व्हेरी गुड. दम लागले तनकाय. हाल क्या पूछे, हाल बेहाल हो चुका है. 300 किती 350 पायऱ्या चढल्या आहेत. सँडल आणि हे पण सँडल घालून. आणि आता फार दम लागलाय. फार दम लागलाय आता. अटॅकीची वेळ आली आता. चल सो गाईज आम्हाला असं सांगितलं, आमचे ओळखीचे होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ऑफिस जवळ आल्यावरती फोन द्या म्हणून त्यांना लावून. त्याच्यामुळे आम्ही कॉन्टॅक्ट केलं होतं आधीच आणि आता आम्ही डायरेक्ट दर्शन करणार आहोत. हे आहे ऑफिस. एका बाजूला उभी ना. इकडं सो गाईज आता आम्ही आलो आहे आतमध्ये आणि आता 5-10 मिनिटात आमचं दर्शन होईल आणि त्याच्यानंतर आम्ही खाली जाण्यासाठी सज्ज होऊ. है ना? हिला तर किती एनर्जी आहे. झोप आली. झोप मग आता झोप. मंदिरात शांत गारवा आहे ना, शांतता आहे. बघितली का शांतता. डेंजर गर्दी नाही. असा
सॅटरडे आज तरी पण इतकी गर्दी आहे आणि उद्या संडे आहे आणि सोमवारी सोमवती अमावस्या आहे तरी सुद्धा इतकी गर्दी आहे आणि सहली आल्यात आणि भरपूर लोक आले डेंजर माणूस तरी आम्ही पास घेऊन आलो आहे ओळखीमुळं आणि डायरेक्ट आम्ही आतमध्ये आलो आता इथून डायरेक्ट मंदिरात तर मित्रांनो झालेलं आहे दर्शन दर्शन झाले आता ते कसं तरी होतं असं टांग सोडून गेलं गर्दी इतकी गर्दी पण हा व्ह्यू बघा ना किती छान काय ना जीवाला जरा पण आराम नाही आणि नुसतंच पळायचं इथं नुसतं मुंग्यांसारखं लाईफ वाटतंय ना इकडून तिकडं त्याच्यात एक कुत्र्याचं पिल्लू हॅलो खायला काहीच नाही एअरपोर्ट जय मल्हार ओके दोघीच एअरपोर्ट जय मल्हार काहीच मंदिराचा आता आम्ही आलो मंदिराच्या बाहेर पण इतकी हालत खराब झाली आहे बुद्धी सुचली आणि गर्दी नाही दर्शन वगैरे झालं पण इतकी ढकलाढकली आणि इतकं गर्दी आणि त्या सहली आणि शाळेवाल्यांना पण कसं काय कळत नाही की नाही का इतक्या गर्दीच्या ठिकाणी कशी काय सहल न्यायची म्हणून 2-4 शाळांच्या सहली आल्या होत्या इथं पण उनको क्या पता किल्ल्यांवर नाही हवं देवाला आले काय फरक पडतो देव सगळ्यांचा आहे ना ग देवाला आलं फरक नाही पडत पण ते गर्दीत गोंधळ किती झाला तर दर्शन त्यांचं पण नाही झालं त्यांनी पण बाहेरनच केलं पण गर्दी किती झाली नॅचरल ठिकाणी यायला पाहिजे बाकीचं आहे ना जाऊ दे आता ज्याची त्याची मर्जी एवढी चिल्लर आणली आहे आधी हे सगळे ध्रुवाचे पैसे तर मी इथून गेल्यावर तिथच्या गल्ल्यामध्ये एक नोट टाकून देणार कोणाला हे किती पैसे आहेत मला माहिती नाही आहे मी देत जाणार आहे खाली ठीक आहे चल बाई तेव्हा इतका त्रास होतोय ना आता बाहेर उतरताना असं लट कापतं ते पाय है ना तुझे कापतं ते का नाही मी हे दगड तुला काय होतंय की नाही खरंच पटायला लागले आदत हे आणि मित्रांनो प्लीज जरा वार वगैरे बघूनच आलं पाहिजे आपण कारण आमचं तर फसलंय काम कारण इतकी गर्दी नुसती ढकली आणि दर्शन झालं त्याच्यातून एक गोष्ट ही चांगली झाली पण तरी पण गर्दी खूपच जास्त होती काहीच सुचलं नाही आणि मला वाटतं सोमवती अमावस्या आहे त्याच्यामुळं ना आधी
त्याच्या गर्दी झाली आहे आणि सॅटरडेमुळं असं ऑड डेला यायला पाहिजे होतं. आणि आमचं हे चुकलं की आम्ही सकाळच यायला पाहिजे होतं. आम्ही जरा दुपारचे निघालो. 1-1:30 वाजता महाराष्ट्राची कुलदेवता ही 1-1:30 वाजता निघालो आम्ही. आणि पण बाकीच्या लोकांना बरी गर्दी नाही सापडत, आपल्यालाच कशी काय सापडली गर्दी? पण हे ह्याचा महिना आहे ना ग, काय ते सटीचा महिना असल्यामुळं अख्ख्या महाराष्ट्राचे लोक जे आहेत ना, पार आमच्या साईड सगळे जिल्ह्याचे. तुमची ते साईड कोणती? औरंगाबाद. अयो, औरंगाबादची आहे तू? नाही, दुबईची. दुबईची आहे. अय्या, किती छान. दुबईमध्ये कुठे? दुबई बुर्ज खलिफापाशी. पाहिले लटपट ते माझे, कशाला ग मी आले इकडं. देवानेच बोलवलं असेल म्हणा. पण का माझ्या डोक्यात असा विचार आला की जेजुरीला जायचं? पडशील राणी. दुसरा कुठलाच विचार आला नाही, इकडंच जायचं असं विचार आला. पण देवा, खरंच आता आम्ही खाली पोहोचलोय इंडियाला. मला वाटतं हेच खालचं असेल ना मेन. आलो बाबा खाली फायनल. आ गई मंजिल. अशी भिकाऱ्यासारखी हालत झाली आहे ना आता. एनर्जी नाही, काय नाही. आणि इतकं कसं तरी झालंय. आणि आम्ही जिथं गाडी पार्क केली ना, आम्ही उतरताना दुसऱ्या साईडने उतरलो ना, आम्हाला कळतच नाही आम्ही कुठं उतरलोय ते. देवा, लयच हाल झाले राव या गडावर. कुठं आहे आता रस्ता काय माहिती? हा रस्ता आहे ना, ते बोलले सरळ डावीकडं जाऊ. आम्ही सरळ डावीकडं निघालो, पण आम्हाला दिसत नाहीये कुठं काय. आता इथं तर सगळं सुनसानच आहे. कुठं तिसरीकडं चालू की काय आम्ही चालत शी. उद्योग नाही तर उद्योग झाला रे. चांगले गाडीत आलो असते, मला यायचं होतं. आणि मेन पॉईंट येणं जाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही झाला, फक्त मला गर्दीचं जरा असंच झालं मला. एवढ्या गर्दीत नाही बाबा जमत आपल्याला. आणि त्याच्यात माझे पाय ना असे लटपटायलाच लागले, खूप त्रास झाला. सब एनर्जी खत्म हो गई है. क्या बोलू. अगं बाई, आपण कुठेतरी तिसरीकडेच नाही ना चाललो? नाही, रास्ता बोलने का हम बच्चे हैं क्या? बापरे, तुझं तर ब्रँडेड गॉगल बघून बघूनच मला जेलसी व्हायला लागली आता. शट अप. अगं बाई अगं. तू कुठली आहे? बीडची आहे ना? मी दुबईची, अमेरिकेची, बाहेरच्या का? देशीची. सांग ना, नाशिक. आय लाईक अमेरिका. आता मला आहे ना, मला हिने प्रॉमिस केलं होतं की मी भाषा शिकवणार आहे तुला. कुठली भाषा शिकवणार होती? खुशाल हाय का ग तू? खुशाल हाय माय. खुशाल हाय. नादर आहे बाई तू. नादर? नादर आहेस तू. नादर म्हणजे काय? नादर म्हणजे खूप छान. नादर म्हणजे छान का? हा. येस येस, नादर. कुठं चाललं? काय ग माय? काय नाही माय. बरी हाय का ग माय? खुशाल बरी हाय ना, लय जोरात हाय. आई माय ग. झाक हाय, लय झाक हाय. झाक. झाक. व्हेरी गुड. लोक म्हणतील थोडं मिक्स कॉम्बिनेशन. टॅलेंट. देवा, ही कुठली भाषा होती आता बोलली तू? ही माझ्या माहेर. ही हॅज औरंगाबाद भाषा. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. औरंगाबाद भाषा आशी. माय माय माय. माय माय. ओ माय. ओ माय. माय. ओके, ठीक आहे. पण ही माय कसली आहे? कसली भाषा आहे ही? नगरी काय, बिहारी काय म्हणतात? अगं बिहारी नाही, महाराष्ट्रीयनच आहे. आता ही महाराष्ट्रात सगळे महाराष्ट्रीयनच आहे. तसलं नाही. भाषेचं नाव काय? कंजारी. आता समज कंजारी. नाही काय कसली? मराठीच आहे. पण कसं जिल्ह्यात फरक असतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आता ह्या जिल्ह्याचं वेगळी, नाशिक जिल्ह्याची वेगळी, सातारा जिल्ह्याची वेगळी. थांब, आपल्याला कोणाला हे कुठे विचारायला यायचंय? लागेल. सो गाईज, आता आम्ही आलोय आमच्या पार्किंगमध्ये. आणि मी नाही चप्पल घालतात चालत होती, कारण की मला खूप त्रास झाला. आणि याचबरोबर मी आजचा माझा हा ब्लॉग मी इथे सेंड करते. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.